नमस्कार मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण रानातली मस्त अशी मेथीची डाळ टाकून भाजी बनवणार आहोत। यासाठी मी पहिल्यांदा मेथीची भाजी नीट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यात मी भिजत ठेवलेली आहे आणि ती नंतर कट केलेली आहे। त्यानंतर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे आणि ते गरम झाले का तेल हे पाहण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून बघायची आहे। त्यानंतर तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। नंतर त्याच्यामध्ये जिरी, लसूण, हळद टाकायची आहे आणि त्यानंतर भिजत ठेवलेली ही मटकीची डाळ आहे। ही मटकीची डाळ आपल्याला पाणी टाकून 15 मिनिटं भिजत ठेवायची आहे। त्याच्यामुळे काय होतं तर ही मटकीची डाळ जी आहे ती थोडी सॉफ्ट होते आणि भाजीत पण पटकन शिजली जाते। त्यानंतर वरतून थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि ही डाळ व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यानंतर ही शेतामधली मेथीची भाजी आहे ती व्यवस्थित अशी नीट करून घेतलेली आहे। ती आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे आणि थोडीशी खालची डाळ आहे ती थोडी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर वरतून मीठ टाकायचे आहे। 2 मिनिटं आपल्याला ही डाळ अशीच ठेवायची आहे। त्यामुळे काय होतं तर खालची डाळ व्यवस्थितपणे शिजली जाते। त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि उलथण्याच्या साहाय्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ, कूट आणि डाळ ही भाजीला सगळीकडे लागली जाईल। आता सगळीकडे डाळ, मीठ, कूट लागलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला थोडंसं पाणी सुटू द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक झाकण ह्याच्यावरती छोटासा कुंडा झाकून ठेवायचा आहे आणि 5 मिनिटात आपली मेथीची भाजी तयार आहे। आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।